या बघा किती पूर्ण परात भरून राखाडी का लावतो हे पण त्याचं कारण आहे, कारण की हे जे आपण मातीतनं काढतो ना त्यावेळेला हे कडवट असतात. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पहिला पाऊस सुरू झालेला आहे आणि पहिल्या पावसाची जेव्हा माती ओली होते त्यावेळेला पूर्ण मातीचा वास तर भरपूर येते आणि आज आपण आलेलो आहोत त्याच पावसामुळं करांदे काढायला. आता तुम्हाला वाटलं असं करांदे म्हणजे करवंद नाही मित्रांनो, जे करांदे असतात तुम्हाला मी दाखवते कसे करांदे असतात ते. तर त्याच्या आधी ते काढायचे. हे बघा माझ्याकडं हत्यार आहे, लोखंडी रॉड आहे, असा भारी भरकम रॉड आहे, कारण की तो जमिनीतून काढायचा असते. ज्यावेळेला तो करांदा असेल तो जमिनीमध्ये असणार, आपल्या जमिनीतून काढायचा आहे. तर त्याच्यासाठी हे बघा आपण तो रॉड घेतलेला आणि ते ताणे असतात तो ओळखायचा, तो हा ताणा आहे. तर आपण त्याला आपण काढून दाखवणार आहोत तुम्हाला मित्रांनो, तो करांदा कसा आहे आणि कसा नाही तो. तर आपण आधी आता काढायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा बघा माझ्याकडे लोखंडी रॉड आहे आणि हा इकडं एक ताणा आहे. तुम्हाला मी पहिला आधी काढून दाखवतोय तो कसा असते ते. हा बघा मित्रांनो, हा आहे करांदा. मित्रांनो, याची आज तुम्हाला रेसिपी पण मी करून दाखवणार आहे, याचे कसे बनवतात. कारण की हे ज्यावेळेला पावसाला येते ना त्यावेळेला हे असं फक्त हे पावसातच भेटतात, बाकी तुम्हाला इतर दिवशी कुठले भेटणार नाही. तर आज मी हे तुम्हाला सर्व काढून पण दाखवणार आहे आणि हे कसे बनवतात हे पण मी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे. मित्रांनो, तुम्ही याला काय बोलता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता आपण सगळे एक एक करून असे काढत राहूया. तर इकडे एक दाखवतो तुम्हाला, हे बघा वरच्या वर आहे. हा बघा एक वरच्या वरच आहे, पण तो मला वाटते खराब झाला असेल कारण की तो सुकलाय तो वाटतंय. हे बघा हा वरच्यावर होता तर तो सुकलेला आहे, खराब आहे. हा बघा, तर आपण हा इकडं तर चांगला आहे ना त्याला काढू. हो बघा एक मस्त मोठ्या साईजचा आहे. ज्या वेळेला पाऊस पडते ना तेव्हा असे मोठे मोठे वाटतात, जरा थोडा थांबायला लागते. लगेच पाऊस पडल्या गेलो ना तर छोटे भेटतात, तर 10-15 दिवसानंतर गेलो ना मग असे मोठे मोठे भेटतात, याच्यापेक्षा मोठे होतात. तर ही साईज बरोबर आहे मित्रांनो. आता आपण असे तिकडे बरेच आहेत, तर आपण सगळे एक एक काढत घेऊया. गेला वाटतं तो का आता भेटत नाही, कारण की इकडे थोडी अडचण होती मित्रांनो, पण त्याला काय आपल्याला आता नीट शोधता येत नाही. गेला बघा. जर तो ताना आपल्या हातातनं सटकला ना हा तो करांदा कुठं आहे तो आपल्याला भेटत नाही. मी आता बघितलं लाईव्ह, तर जाऊ दे आपण. हा आता गेला, आपण दुसरीकडे शोधूया. असे बरेच इकडे ताने आहेत, इकडे आपण आता सगळे काढत घेऊया.
आपल्याकडे इथं तानेच ताने आहेत. या होती की काढायचा प्रयत्न करूया, पण भेटणार तर नाही. सारखी जास्त जरा जमिनीमध्ये आहे, ही खडी आहे, त्याच्यामुळं जास्त काढायला भेटत नाही. मित्रांनो आपले आता असे बरेच काढायचे आहेत. तुम्हाला जेव्हा सगळे काढून होतील ना तेव्हा मी दाखवतोय, आणि डायरेक्ट आता आपण जेव्हा काढून होतील तेव्हाच भेटूयात. बघा आपले सध्यापर्यंत एवढं झालेले आहेत, आता अजून थोडे काढू आपण, आणि आपण आता इथनं चला जाऊया, कारण की वातावरण थोडा पावसाचं झालेलं आहे आणि दम पण लागते, कारण की या मेथीचा काम आहे, ज्या मातीतून खणायला लागतात त्याच्या मुलाने. आता चला तुम्हाला आमची पद्धत दाखवते कशा बनवायचे. तुमची कशी पद्धत आहे कमेंट मध्ये सांगाच, पण आता आमची तुम्हाला पद्धत दाखवते कशा बनवतात. ते एकदम चवीला तर टेस्टी लागतात. मित्रांनो हे आता सगळे आपले कट करून झालेले आहेत, मस्तपैकी स्लाइस करून झालेले आहेत. आता तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीत ते बनवायचे असतात ते. चला आपण आता ती वाली पद्धत बघूया. हे बघा मित्रांनो, ही जाली आणले पहिले. ही जालीमध्ये मम्मीने राखाडी काढले. तुम्हाला आता वाटत असेल की राखाडीचं काय करणार आहे. राखाडी आधी चालवून घेतो आपण. मित्रांनो हीच तर खरी त्याची खासियत आहे, कारण राखाडी मध्ये ते बनवायचे आहेत आपल्याला. तर बघा आधी राखाडी पूर्ण चालवून घेऊया. राखाडी चालवून म्हणजे त्याची एकदम पूर्ण पावडर पीठ, ते बघा पूर्ण पिठासारखी पावडर आहे, ती घ्यायची आपल्याला. तर ही बघा मित्रांनो, तर ही राखाडी घेतली आणि त्या आपल्या तिकडे आहेत कपच्या. आपण मस्तपैकी त्याच्या कपच्या करून ठेवलेल्या आहेत, आणि कारण त्याच्या कपच्या या स्पेशल याला नावच आहे, आणि या फक्त तुम्हाला पावसाळ्यात खायला भेटतील. तर बघा, म्हणजे आपण जसा भजी बेसन लावतो, भजी बेसन, तसं त्याला आपण राखाडी लावतो. राखाडी का लावतो हे पण त्याचं कारण आहे, कारण की हे जे आपण मातीतनं काढतो ना त्यावेळेला हे कडवट असतात. ते आपण जर डायरेक्ट खाल्ले ना तर कडू लागतील. तर कडूपणा जायसाठी ती राखाडी वापरली जाते. तर तुम्हाला याच्यातली अजून कुठली पद्धत वेगळी माहिती असेल तर त्या पद्धतीमध्ये पण तुम्ही सांगा, म्हणजे कमेंटमध्ये सांगा की तुमची कुठली वेगळी पद्धत आहे का. तर आमची ही अशी पद्धत आहे. तर आता बघूया आपण अजून कशा प्रकारे ते बनवायचं आहे. ही अजून पहिली स्टेप आहे, अजून भरपूर पुढे आहे. तर मी तुम्हाला हळूहळू दाखवून फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
बघा टोप पलटी करायला लागला, कारण की हा टोप छोटा होता आणि आता मोठा टोप घेतलेला आहे आपण, कारण की त्याच्यामध्ये उकडता येणार नाही, बघ कपच्या भरपूर आहेत ना त्याच्यामुळं. आणि या उकडाचे आहेत हे सगळा आपली मम्मी करते, कारण की आपल्याला काय येणार नाही, मम्मीला बरोबर येतात आमच्या. मम्मी आता या किती पाण्यामध्ये काय कसं करायला लागते, किती वेळा उघडायला लागते? 4 वेळा, म्हणजे 4 वेळा पाणी बदलायचं असं आहे काय? तर बघितलात मित्रांनो, 4 वेळा उकडायचे, 4 वेळा म्हणजे 4 वेळा पाणी बदलायचं आहे, तेव्हा तो कडू पाणी त्यांच्या कडवट पाण्यात येतो जाते. तर या पण चवीला एवढ्या भारी लागतात ना, फक्त थोडा क्लायमेट पावसाचा पाहिजे होता, कारण की जेव्हा थंड वातावरण असते ना त्यावेळेला या जबरदस्त लागतात कपच्या. बघा मित्रांनो, आपले चूल पेटलेले आहे आणि आता या उकडाला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, तर आता आपण मम्मीला विचारूया, तर मम्मी या किती टायमामध्ये म्हणजे उकड दिला, किती टाइम लागते? हो मग किती टाइम लागेल शिजायला? अर्धा तास, 1 तास, 2 तास, जवळजवळ किती टाइम लागेल? वाजलेच किती? वाजले असतील 6:30. तर बघितलं मित्रांनो, आपल्याला आता वाजले 6:30 आणि 8 ते 8:15 पर्यंत म्हणजे 1.5 ते 2 तास याला आपल्याला उकडायचे आहेत. तर तुम्हाला दाखवू आपण का किती वेळा आपण तो पाणी बदलणार आहोत. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, जेवढा मम्मीने सांगितलं तेवढ्या वेळेला पाणी जेव्हा बदलू तेवढा आपण तुम्हाला सगळं दाखवू. आणि ज्या वेळेला म्हणजे 1 ते 1.5 तास ठेवू त्यावेळेला हे उकळले जातील आणि याचा कडवटपणा निघून जाईल. तर बघा जवळपास आपल्याला अर्धा तास झालेला आहे आणि पहिला उखल त्याचा आलेला आहे. तो डोळ्यात धूर जाते, कारण की जाम धुरांडी झाले, त्या पाणी वलतंय चांगलं आहे. बघा बघा, तो आता आपल्याला पाणी बदलाच आहे बाहेर. बघा मित्रांनो, आता हा पाणी आपल्याला पहिला उखल आलेला आहे. टाको खोलून. येस. तर असेच आपल्याला आता पहिला उखलून झालेला आहे. असे आपल्याला 4 वेळा रोल करायचं, म्हणजे अजून 3 आणि अर्धा तास आपण ठेवलेला आहे. बघा परत पाणी ठेवलेलं आहे. मम्मी याच्यात अजून आपण मीठ नाही टाकला? मीठ कधी टाकायचं मग? अच्छा, म्हणजे मित्रांनो, तर बघू शकता तुम्ही, आता हा पहिला पाणी आपण वेललेला आहे आणि दुसऱ्या वेळेला आता दुसरा पाणी वेलला, तर तिसऱ्या वेळेला मीठ टाकायचं आहे, म्हणजे तो मीठ त्याच्यामध्ये मुरल. मित्रांनो, हा दुसरा पाणी आपण आता काढतोय. तर आधी बघूया कंडिशन कशी आहे. आधी आता आपण बघणार आहोत झाल्यात का नाही. बहुतेक तरी बघा शिजलेले आहेत. बघितलं तुम्ही, हे बघा असे तुकडे दिसणार नाही. हा बघा तुकडा पडलाय म्हणजे शिजलाय. नाही तू मीठ टाक आता. आपण आधी कडू लागते का नाही ते बघणार आहोत. मम्मी ओके, कडू नाही. हो मीठ टाक. जबरदस्त झाले मित्रांनो. आता फायनल एक उखाला ना, आता लास्ट. हा आता लास्ट उखाला ना मम्मी. बघा मीठ टाकते, म्हणजे आता हा आपला लास्ट उखाला. 2 उखाले घेतले, आता तिसरा फायनल. तो ताट धु पहिले, चांगला धु त्याला. चला आता आपण याला ठेवूया, याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. आता पाणी टाकलाय, आता याला चुलीवर ठेवूया. येस. अरे वा, फायनल होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा, हा शेवटचा. आणि आता टाइम बघूया आपण किती झालाय. तर
बघा 7:41 म्हणजे जवळपास 7:45 आणि आपण घेतलेले 6:30 वाजता, सव्वा तास आपण ठेवलेले आहेत. आणि हे बघा त्याच्यावर अजून राखाडी आहे, ते आता धुवून सगळे घ्यायचे आहेत आपल्याला, ते आपण बघणार आहोत. आणि आता आपली फायनल झालेली आहे, कपच्या रेडी. तर बघा आता आपण चिमटा आणलेला आहे आणि चिमट्याने एक एक काढून घ्यायचे. आणि त्या घमेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. मित्रांनो या धुवायला लागतात, कारण की त्याची जी राखाडी होती ना ती आपल्याला काढायची आहे. राखाडी असेल त्याला ती त्याच्यात ठेव ना, त्याच्यात ठेव काय ना होत. तर असे करून आता हे सगळे धुवून घेऊया आधी आपण. तरी बघा एक साइडला परत इथं आपल्या सगळ्या धुतलेल्या काढून ठेवलेल्या आहेत. तर आपण हिला आता बघणार आहे. बघा कशी पटक्यान तुटते. खाऊन बघितलं आपण, परफेक्ट झालेले आहेत, कारण की याचा कडवटपणा पण गेलेला आहे. मित्रांनो फायनली आपल्या कपच्या झालेल्या आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा, या बघा किती पूर्ण परात भरून कपच्या आणि कसल्या दिसतात बघा. आणि जबरदस्त असे झाल्यात, कडू नाही झाल्यात, काय नाही झाल्यात. हे बघा मित्रांनो सर्व धुवून पद्धतशीर घेतलेल्या. तुम्ही बघितलात व्हिडिओ मध्ये कशा वाटल्या कपच्या, हे नक्की कमेंट मध्ये सांगा. तुमची पद्धत काय आहे हे पण सांगा, आपली पद्धत कशी वाटली ही पण कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.